जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखी एका जिल्ह्याची अपडेट आलेली आहे. तर चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता आहे. तो आपण पाहू शकतो DMS लॉगिनवर की बऱ्याच जिल्ह्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचबरोबर निकाल जाहीर झालेला आहे. तर आता आपण जो जिल्हा पाहणार आहोत तो जिल्हा आहे धाराशिव. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये 500 सबस्क्रायबर झाले आहेत. तर तुमच्या या प्रेमाबद्दल, तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल, पाठिंब्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. तर आता बघा, धाराशिव पथकची लिस्ट ओपन झालेली आहे. वरती पथक आहे धाराशिव अनुशेष. बघा, धाराशिव पथकामध्ये पुरुष उमेदवारांना हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. तर अशा प्रकारे एकूण 36 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे धाराशिवला. त्याचबरोबर महिलांची यादी आहे, त्याच्यामध्ये 36 महिला उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या महिलांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. हे होतं धाराशिव पथक. त्याचबरोबर आपल्याला खाली सूचना दिलेली पाहायला मिळते की होमगार्ड सदस्याकरता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी वरीलप्रमाणे आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी होमगार्ड संघटनेमध्ये सदस्यत्वाकरिता हमीपत्र बंधपत्र भरून पथक उपपथक कार्यालय येथे दिनांक 9/9/2024 पूर्वी समक्ष जमा करावे. सदर हमीपत्र पथक कार्यालयाकडे उपलब्ध होईल. निवड झालेले जे उमेदवार हमीपत्र दिलेल्या कालावधीत भरून देणार नाहीत त्यांची निवड रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना गुणानुक्रमे निवड केली जाईल. पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी किमान 6 महिन्यापर्यंत राहील. प्रशिक्षण संदर्भातील पुढील सूचना त्यांनी वेबसाईट दिली, त्या वेबसाईटवर देण्यात येईल. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की तुम्हाला दिनांक 9/9/2024 पर्यंत, म्हणजेच उद्यापर्यंत हे हमीपत्र भरून देणं खूप गरजेचं आहे. हे हमीपत्र बंधपत्र हे तुम्ही भरून देणं बंधनकारक आहे. जर तुम्ही दिलं नाहीत तर तुम्ही अपात्र होणार आहात. मग जे वेटिंगवर असतील त्यांना संधी मिळेल, पण हे हमीपत्र भरून देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं. याच्यामध्ये कोणतेही हलगर्जीपणा करू नये, कोणतीही हयगय करू नये, नाहीतर तुमचं नुकसान होणार आहे. आता पुढचं पथक आपण पाहूया. पुढचं पथक आहे उमरगा. तर आपण पाहू शकतो उमरगा येथील पुरुष उमेदवारांचं मेरिटमध्ये आपण हायेस्ट मार्क्स आहेत 29 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. एकूण 23 पुरुष उमेदवारांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. एकूण 16 महिला उमेदवारांची निवड झालेली आहे. इथंही सदरची सूचना ही सेमच देण्यात आलेली आहे. उद्यापर्यंत इथं हमीपत्र भरून द्यायचं आहे. तुमचं पथक उपपथक येथील कार्यालयामध्ये ते हमीपत्र आणि बंधपत्र तुम्हाला उपलब्ध होईल, याची नोंद घ्यावी. त्यानंतरनं पुढचं पथक आहे तुळजापूर. तर आपण पाहू शकतो तुळजापूरमध्ये एकूण 16 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यापैकी हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 27. त्याचबरोबर तेथे महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते एकूण महिला उमेदवार आहेत 12. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 37 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. येथे देखील सदरच्या सूचना सारख्याच आहेत. तुम्हाला उद्या दिनांक 9/9/2024 पर्यंत हमीपत्र बंधपत्र भरून द्यायचं आहे. ते तुम्हाला तालुका पथक किंवा उपपथक या ठिकाणी उपलब्ध होईल. याच्यामध्ये कुठलेही हयगय हलगर्जीपणा करू नये, अन्यथा तुम्ही अपात्र होणार आहात. त्यानंतरनं पुढचं पथक आहे कळंब. तर पाहू शकतो आपण एकूण 36 पुरुष उमेदवारांचे इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30. आपण पाहू शकतो हायेस्ट मार्क्स 30 आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. त्यानंतरनं येथे 5 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 25, हायेस्ट मार्क्स आहेत 38 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 32. बघा, इथंही महिलाला 38 मार्क हायेस्ट आहेत, खूप जास्त मार्क्स येते. तर अशा प्रकारे पथक होतं कळंब. या ठिकाणी देखील तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे की दिनांक 9/9/2024 पर्यंत तुम्हाला तालुका पथक किंवा उपपथक या ठिकाणी हमीपत्र बंधपत्र हे भरून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जर हलगर्जीपणा केला तर तुमचं सिलेक्शन होऊन देखील तुम्ही अपात्र होणार आहात. त्यामुळं या गोष्टीकडं सतर्कपणे जागरूकपणे लक्ष देऊन त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. ते हमीपत्र फिलअप करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतरनं पुढचं पथक आहे भूम. तर आपण पाहू शकतो एकूण 29 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे.
त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स असणारा पुरुष उमेदवार 33 मार्क्स आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहे 26. तर अशा प्रकारे 29 पुरुष उमेदवारांची निवड झालेली आहे या ठिकाणी भूमला. त्याचबरोबर 6 महिला उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 37 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 28. या ठिकाणी सूचना सारखीच आहे. उद्या दिनांक 9/9/2024 सदरचा तालुका पथक उपपथक या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र भेटेल, बंधपत्र भेटेल, ते फिलअप करून द्यायचं, भरून द्यायचं आहे आणि ते तिथे सबमिट करायचं आहे. त्यानंतरनं धाराशिवमधील पुढचं पथक आहे परांडा. बघा या ठिकाणी 23 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 25. त्याचबरोबर या ठिकाणी 6 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. तर या ठिकाणी देखील सूचना सारखीच आहे की उद्या दिनांक 9/9/2024 तुम्हाला हमीपत्र बंधपत्र हे भरून द्यायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यानंतरनं पुढचं पथक आहे एडशी. तर आपण पाहू शकतो एकूण 32 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. 30 हायेस्ट मार्क्स आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत 24. त्याचबरोबर या ठिकाणी 5 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 20. या ठिकाणी देखील सूचना सारख्याच आहेत. तुमचं तालुका पथक उपपथक या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला तिथून हमीपत्र बंधपत्र मिळून जाईल. ते भरून त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. उद्या लास्ट डेट आहे, त्यामुळं या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. त्यानंतरनं आपण पाहू शकतो पुढील पथक आहे धाराशिव. या ठिकाणी एकूण 36 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण पाहू शकतो हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 25. त्याचबरोबर या ठिकाणी प्रतीक्षा यादी निवड यादी झालेली ज्या महिला आहेत त्यांची यादी लागलेली आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत बघा 18 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. या ठिकाणी देखील सूचना सारख्याच आहेत. तुम्हाला उद्या लास्ट डेट आहे, त्याच्या आधी तुम्हाला त्यामध्ये हमीपत्र बंधपत्र हे भरून द्यायचं आहे तुमचं तालुका पथक किंवा उपपथकामध्ये. तर याच्या सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे की याच्यामध्ये कुठलीही हयगय झाली नाही पाहिजे, त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. तर आपण पाहू शकतो आता ही जी लिस्ट आहेत ही प्रतीक्षा यादीची लिस्ट आहे. आपण वरती जी पाहिली, वरती आपण पूर्ण माहिती घेतलेली. धाराशिवची ही प्रतीक्षा यादी होती. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स 26 आहे प्रतीक्षा यादीमध्ये आणि लोएस्ट मार्क्स आहेत 25. त्याचबरोबर महिलांची जी प्रतीक्षा यादी आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 18 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. तर आता पुढील पथक आहे उमरगा पथकाची प्रतीक्षा यादी आहे ही. तर आपण पाहू शकतो एकूण 23 जणांची वेटिंग लिस्ट आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 24. त्याचबरोबर उमरगा येथील महिला उमेदवार आहेत, त्यांचे ज्या वेटिंगवर आहेत त्यांचे हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत आपण पाहू शकतो खाली 14. पुढील पथक आहे तुळजापूर. बघा तुळजापूरची वेटिंग लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये 16 जण वेटिंगवर आहेत. हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 25. त्याचबरोबर तुळजापूरची जी महिलांची प्रतीक्षा यादी आहे, वेटिंग लिस्ट आहे, त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. तर पुढची वेटिंग लिस्ट आहे कळमची. कळममध्ये आपण पाहू शकतो की हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 24. त्यानंतरनं कळमचीच आपण महिला उमेदवारांची लिस्ट पाहू शकतो. हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 27. त्यानंतर पुढचं पथक आहे भूमची वेटिंग लिस्ट आपण पाहू शकतो. तेथील पुरुष उमेदवारांचे हायेस्ट मार्क्स आहेत वेटिंगवाल्या 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. तर अशा प्रकारे भूमची लिस्ट आहे. त्याचबरोबर भूमचे महिला उमेदवारांची लिस्ट आहे जी वेटिंगची आहे, त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 23 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. त्यानंतरनं पुढचं पथक आहे परांडा. तर परांड्याचं आपण पाहू शकतो वेटिंग लिस्टमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 25 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. तर एवढे पुरुष उमेदवार इथं वेटिंगवर आहेत. त्यानंतर पुढचं पथक आहे एडशीचे एकूण 32 पुरुष उमेदवार आहेत वेटिंगवर. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 23 आणि लोएस्ट मार्क्स आहे 20. त्याचबरोबर भूममध्ये जे एक महिला उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांना मार्क्स आहेत 14.
तर अशा प्रकारे ही धाराशिवची अंतिम निवड यादी होती, त्याचबरोबर वेटिंग लिस्ट होती. तर या यादीबद्दल किंवा आणखीन काही तुमच्या समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईल. त्याचबरोबर उद्या दिनांक 9/9/2024 ही खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा शेवटचा दिवस आहे तुम्हाला तुमचं हमीपत्र आणि बंधपत्र भरून द्यायचं. त्यामुळं याबाबतीत कोणीही हयगय करू नये, निष्काळजीपणा करू नये. आणि जर तुम्ही होमगार्डमध्ये येण्यास किंवा होमगार्डची सेवा बजावण्यास तुम्ही अपात्र होताल, तुमची चांगली संधी वायाला जाईल. होमगार्डमध्ये शिकण्यासारखं खूप काय आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे नाही का अनुभव मिळतील. त्याचबरोबर साईड बाय साईड तुम्ही दुसऱ्या गोष्टीही करू शकता, स्टडी चालूच ठेवू शकता किंवा इतरही काम करू शकता. तर बघा, हे होतं धाराशिवचं मेरिट. तर आत्तापर्यंत दिलेली माहिती सर्वांना समजली असेल मी आशा करतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि तुमचं सपोर्ट असाच राहू द्या. एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.